सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. भगवान परमात्माची साधना, भगवान परमात्माची आराधना आणि आपलं हे मनुष्य जीवन, हे नश्वर जीवन, हे क्षणभंगुर जीवन, हे सर्व साधक मंडळी या भगवंताच्या सद्गुरूच्या भक्तीमध्ये राहून आपलं जीवन ते घालवत आहेत. मला असं वाटतं खरंच ह्या पुण्या महात्म्यांसाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आजकाल टेक्निकचं जग आहे. एका सेकंदामध्ये कुठली पण वस्तू आपल्याला प्राप्त होत आहे आणि एका सेकंदामध्ये मेसेज सगळीकडे पोहोचत आहे. टेक्निकचा उपयोग करण्यासाठी टेक्निकपेक्षा सात्विक, चांगली विवेकता, चांगली बुद्धी असणं फार गरजेचं आहे. कारण की एखादा गाडी चालवतोय, चालवणाऱ्यापेक्षा गाडी कितीही महागाची असली पण तो चालवणारा फार महागडा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला गाडीची किंमत माहित आहे, 1 कोटी 2 कोटी, बरोबर एकडे, पण तो किती कोटीचा चालवतोय गाडी याच्याकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. टेक्निकच्या जगामध्ये मोठे मोठे सगळे स्टँडर्ड मोबाईल आपल्या सगळ्यांकडे आहेत आणि आपण त्या मोबाईलवरती आपण काय बघायला पाहिजे, काय नाही बघायला पाहिजे, आणि त्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्महून आपण प्रत्येक आपल्या भारतीयापर्यंत आपला पॉझिटिव्ह मेसेज कसा पोहोचेल, आपला पॉझिटिव्ह मेसेज कसा त्याला देता येईल, आनंद कशात आहे, सुख कशात आहे, समाधान कशात आहे, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव शोधात आहे आणि शोधत शोधत तो संपून जातो पण त्याला शोध लागत नाही. पण लक्ष असू द्या, आता ह्या कलियुगामध्ये साधू संत प्राप्त होणं फार गरजेचं आहे, ज्याचा जन्मच जगाच्या कल्याणासाठी आहे, ज्यांचा जन्म विश्वाच्या कल्याणासाठी वाहून दिलेला आहे, आणि जे सज्जन महात्मे दिव्य पुरुष समाजाची सेवा करताय, असा दिव्य पुरुष तुम्हाला प्राप्त होणं, असा दिव्य पुरुष तुम्हाला मिळणं आत्ताच्या कलियुगामध्ये फार कठीण आहे. त्याच्यासाठी आपली स्वतःची मानसिकता चांगली असणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं आपण लगेच दुसऱ्यावरती विश्वास ठेवतात, आपला स्वतःवरती विश्वास नसतो, आणि स्वतःवरती जेव्हा विश्वास नसतो तेव्हा आपण दुसऱ्यावर विश्वास करू शकत नाहीये. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे की माझ्या लाईफमध्ये मी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, नेमकं मी कुठं नतमस्तक झालं पाहिजे. आणि आता ह्या बाह्य जगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मला तर असं वाटतं यूट्यूबनं, ह्या टेक्निकनं खूप तुम्हाला सगळ्यांना सोपं केलेलं आहे. पण हे एवढं सोपं केलंय तर मला चांगलं काय घेता येईल, माझं चांगलं काय समाजापर्यंत पोहोचिती करता येईल, ह्या टेक्निकचा तुम्ही चांगला उपयोग करू शकतात. सज्जनांनो, जी गोष्ट या सृष्टीमध्ये माणसानं, टेक्निकनं, उदाहरण आपण मोबाईल घेऊ, कम्प्युटर घेऊ, हे कोण निर्माण केलंय सांगा बरं? माणसानंच केलंय ना, माणसानं केलेलं आहे. पण त्या माणसाला जीवन भगवंतानं दिले हे लक्षात असणं फार गरजेचं आहे. श्वास कम्प्युटर देणार नाही, मोबाईल देणार नाहीये. हे श्वास तुम्हाला घेण्याची जी क्रिया भगवंतानं दिलेली आहे याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. आपण लगेच कोणाच्या तरी काही भूल थापाला आपण लगेच बळी पडतात आणि आपलं एवढं अनमोल जीवन, एवढं नॉलेज, एवढं टॅलेंट, एवढा अभ्यास, हे सगळं काही आपण त्याच्या चरणी अर्पण करतात आणि आपण शून्य होतात. सज्जनांनो, ईश्वरानं कोणालाही शून्य बनवलेलं नाहीये. आपल्याला असं वाटतं की मी शून्यापासून सुरुवात केलेली आहे. भगवान परमात्माने प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार भगवान परमात्माने त्या शक्तीद्वारे तुमच्यामध्ये सेव्ह केलेला आहे. ते शोधायचं तुम्ही काम करत नाहीये. मला तर असं वाटतं कधी कधी डोळ्यावरचा विश्वास सध्या आपला घात करत असतो, कानाचा विश्वास तो नेहमीच घात करत असतो, पण डोळ्याचा विश्वास सध्या आपल्याला घात करत असतो. म्हणून मला असं वाटतं की कान डोळे हे बाकीचं सोडून द्या. तुमचं अंतकरण जे आहे, आपलं अंतकरण कधीही आपल्याशी खोटं बोलत नाही. गुरुदेवाने मागच्या वेळेस सांगितलं होतं की गुरुला प्रश्न केल्यापेक्षा, देवाला प्रश्न केल्यापेक्षा, शास्त्र शोधल्यापेक्षा, बाकीच्या गोष्टी तुम्ही अभ्यास केल्यापेक्षा तुम्ही इतके स्ट्रॉंग, इतके सक्षम ईश्वरानं तुम्हाला बनवलेला आहे. तर स्वतःमध्ये शोधाना, माझ्या मनामध्ये संशय काय येतोय, माझ्या मनामध्ये असे विचार काय येतात, माझी श्रद्धा का बसत नाहीये, एवढं सगळं मी ऐकतोय, एवढं सगळं मी वाचतोय, एवढं सगळं मी करतोय, मग मी स्थिर का होत नाहीये, मला माझ्यामध्ये समाधान का नाही वाटत, सगळं जग करतोय म्हणून मी करतोय.
ते मला पटलंय, मला ते आवडलंय, ते मला करायचंय, ते माझी आवड आहे किंवा ती माझी भक्ती आहे, ह्या भावानं नाही मी कळत. मला काहीतरी हवा आहे आणि मला हे केल्याच्या नंतर मिळणार आहे. तर मला असं वाटतं, माझ्या सगळ्या सज्जनांना मला सांगायचंय, केल्याच्या नंतर मिळतं. मला असं वाटतं मी काही एवढा मोठा नाहीये, हे व्यासपीठ माझ्यापेक्षा मोठा आहे. कारण त्या भगवान परमात्माने, त्या अधिकारानं, त्या प्रेमानं मला इथं हे व्यासपीठ दिलेलं आहे. हे व्यासपीठ बाजारात मिळणारी वस्तू नाहीये. हे व्यासपीठ 2-3 वर्षानं मिळणारी वस्तू नाहीये. हे व्यासपीठ फार भूल थापा देऊन मिळणारं हे व्यासपीठ नाहीये. हे व्यासपीठ आपण काय म्हणू, वादविवाद करून प्राप्त होणार हे व्यासपीठ नाही. हे व्यासपीठ प्राप्त करण्यासाठी तुमचं सील फार महत्वाचं आहे, तुमची भगवंताची भक्ती फार महत्वाची आहे आणि राष्ट्रासाठी समर्पण अतिशय महत्वाचं आहे. भगवान परमात्मा शोधत असतो. भगवान परमात्मा, तो महात्मा, तो दिव्य पुरुष, ते ज्ञान, त्याच्या ज्ञान चक्षुंनी भगवंत शोधत असतो आणि योग्य त्या जागेवरती, योग्य त्या व्यासपीठावरती, योग्य त्या खुर्चीवरती भगवान परमात्मा स्वतः त्या महात्म्याला जेज करत असतो आणि मग बसवत असतो. सज्जनांनो, बाजारामध्ये रंगीबेरंगी प्रोडक्ट आपल्याला मिळतात आणि ते इतके भुलवतात आपल्याला. एखादी छोटीशी भावली आहे, छोटस आपण काय म्हणू, कोणताही प्रॉडक्ट एखादा बाजारात आलेला आहे, अतिशय देखणा असतो, अतिशय हवासा असं वाटत असतो. ते प्रॉडक्ट महागाचा पण असतो आणि फक्त आपण ते घेतात आणि नेऊन घरामध्ये ठेवतात. घरामध्ये गेल्याच्या नंतर तो प्रोडक्ट जास्तीत जास्त 8-15 दिवस, महिनाभर आपल्याला तो आनंदही देतो, त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर भलंही वाटतं. पण आपल्या लक्षात येत नाही, हा प्रोडक्ट बोलका नाहीये, हा प्रोडक्ट घरातले काही कामं करणार नाहीये, मला काही हेल्प करणार नाहीये आणि घरातली जागाही आटवणार आहे, घरातली जागाही तेवढी तो व्यापणार आहे. आपण हे विचार करत नाहीये. मला असं वाटतं, एखादा प्रोडक्ट आणून घरात जागा त्याला दिल्यापेक्षा एखाद्या महात्म्याला, दिव्य पुरुषाला, भगवंताला आणि तुमच्या चांगल्या मनाला तुमच्या घरात जागा द्या, याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. मला असं वाटतं, आपण नेहमीच बाह्य अंगाला फसत असतात. कारण की चला माझ्या घराची शोभा वाढेल, आपण चांगल्या भिंती रंगूया, आपण चांगले चांगले फोटो लावूया, आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करूया. मला असं वाटतं, महात्मे आपल्या हृदयात असणं फार गरजेचं आहे आणि ज्या हृदयात गोष्टी आहेत त्याच गोष्टी घरामध्ये शोभा देतात. लोक मला सांगतात म्हणून मी सजवतोय, हा भाव अतिशय वेगळा आहे. मला आनंद मिळतोय म्हणून मी सजवतोय, हा भाग अतिशय वेगळा आहे. हो, म्हणून आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे, मी कोणा महापुरुषांना फॉलो करतोय, कोणाचे विचार मला आवडतात, कोणाच्या प्रेरणेनं मी आज माझं लाईफ खूप चांगलं जगतोय, आज मी कोणाच्या विचारानं जगतोय, कोणाचे विचार मला भावतात, त्या दिव्य पुरुषांचे फोटो आपल्या घरात असणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या आईवडिलांचे फोटो असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये एक देवारा असतो बघा, आणि त्या देवाऱ्यामध्ये ना कोणीतरी ज्ञानी महात्म्यांनी आपल्याला सांगितलेले देव असतात, फोटो असतात वगैरे वगैरे. ते देवारा आपण कधी दगडा मातीचा करतात, कधी आपण सागाचा करतात, कधी लाकडाचा, वेगवेगळ्या प्रकारचे ते देवारे आपण करतात आणि तो देवारा इतका सजवतात आपण. पण जर मनाला जर थोडंसं दुःख झालं, मनाच्या विरुद्धात जर थोडीशी गोष्ट झाली, मनाच्या विरुद्धात जर काही गोष्टी झाल्या आणि मनाला दुःख झालेलं आहे, एवढा सुंदर देवारा, एवढे चांदी सोन्याचे देव, एवढं सगळं सजवलेलं आणि मनुष्य फार उदास आहे, तिथं बसण्याची इच्छा करत नाहीये, त्या देवाऱ्याचा काही उपयोग आहे का सांगा बरं? कंपल्सरी देवारा प्रत्येकाच्या घरात आहे, पण देवाऱ्याकडे माझं कधी लक्ष आहे सांगा बरं? माझ्या हातामध्ये रिमोट आहे, माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, बरोबर आहे. कोणीतरी मला कॉल करतोय, मी रिसीव्ह करतोय. कोणी कॉल नाही जरी केले तरी मी त्याला मेसेज करतोय, मी त्याला कॉल करतोय. मी एकमेकाच्या निरोप घेतो. देवाऱ्याच्या ठिकाणी, फोटोच्या ठिकाणी आहेत, ग्रंथाच्या ठिकाणी आहेत. हो, तर ग्रंथ ही फक्त घराची शोभा नाहीये, घराचं मांगल्य नाहीये. ते ग्रंथ आणि ते फोटो मला असं वाटतं तुम्हाला जगवण्यासाठी फार महत्वाचे आहेत. तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि एवढा सुंदर देवारा असतो, मन दुखतं त्या देवाऱ्यात आपण जात नाहीये. मी एवढी देवा तुझी पूजा करतो, मी एवढे तुला फूल वाहिले, एवढ्या वर्षापासून तुझे उपास तापास केले, एवढ्या वर्षापासून देवा मी तुझी साधना केली आणि मला नापास केलंस, मला यश नाही दिलं देवा, आणि मी एवढं केलं, सगळं वाया गेलं. अरे तू केलंच नाहीये,
तू केल्यालाच नाहीये आणि केलेल्या व्यक्तीला अपयश येतच नाहीये आणि करणारी व्यक्ती बोलतच नाहीये. त्याची नाव साधना आहे, त्याचं नाव साधना आहे, त्याचं नाव भक्ती आहे. हो, मी किती वेळेस चहा पेला आपण शेजाऱ्याला सांगू का? मी किती वेळेस जेवण केलं शेजाऱ्याला सांगू का? माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार आहेत आपण शेजाऱ्याला सांगू का? का बरं? आपण पॉझिटिव्ह विचार सांगू शकतात पण निगेटिव्ह नाही सांगू शकत. का बरं? ते निगेटिव्ह विचार आपलं महत्व कमी करतील. अरे बापरे, एवढा माणूस हा वाईट आहे, अरे बापरे, असे विचार हे लोक करतात. आणि म्हणून आपण काय करतात की आपण चांगलं खरं बोलायला आपण नेहमी टाळतात, आपण खऱ्याची संगती धरायला नेहमी टाळतात आणि आपण संगती चुकीच्या लोकांची धरतात. आणि एकदा चुकीच्या लोकांची संगती प्राप्त झाली, मिळत तर काही नाहीये पण निगेटिव्ह मात्र आपण होतात. ते लोक फायद्याचे कधी असतात की पॉझिटिव्ह आपल्याला पूर्ण निगेटिव्ह करत असतात. आणि वैयक्तिक तेल बघा, कोणावर टिप्पणी करणारी व्यक्ती ज्ञानी नाही असू शकत, कोणाला नावं ठेवणारी व्यक्ती शाणी असू शकत नाहीये, कोणाला दुःख देणारी व्यक्ती सात्विक असू शकत नाहीये, कोणाला लुटणारी व्यक्ती आध्यात्मिक असू शकत नाहीये, कोणाचं वाईट चिंतन करणारी व्यक्ती मला असं वाटतं सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये ती भक्ती करू शकत नाहीये. ह्या अनेक अशा गोष्टी, अनेक असे उदाहरण आहेत सगळ्यांना एक्सप्लेन करण्यासाठी. ह्या व्यासपीठावर बसून मी प्रत्येकाच्या मनाची संकल्पना जी आहे, मनाचा जो वेग आहे, त्या वेगाला काहीतरी मार्गदर्शन करण्याचं मी काम करत असतो. आणि मला माहित आहे की प्रत्येकाला, तुम्ही सगळे माझ्याजवळ बसलात ना, प्रत्येकाला वाटतंय गुरुदेव माझ्यासाठीच बोलताय. हो, हे सगळं माझ्यावरच बोलताय गुरुदेव, हे सगळं माझ्यामध्ये आहे. हो, प्रत्येक मनुष्यामध्ये असतं, कोणामध्ये चांगले विचार आहेत, कोणामध्ये वाईट विचार आहेत. पण प्रपंचिक माणसाला ही जे निगेटिव्ह विचार आहेत ना, तर प्रपंचिक माणसाला हो त्रास देतात. आणि त्याच्यासाठी तर सद्गुरू आहेत सज्जनांनो, माझ्या माऊल्यांनो. हो, एकमेव सद्गुरू आणि भगवंत, एकमेव सद्गुरू आणि भगवंत अध्यात्मामध्ये तुम्हाला ते स्थिर करत असतात. पण लक्ष असू द्या, माझ्या आईवर माझा विश्वास आहे, माझ्या बापावर माझा विश्वास आहे, माझ्या बायकोवर, माझ्या नवऱ्यावर, माझ्या लेकरावर माझा विश्वास आहे, माझ्या नातेवाईकावर विश्वास आहे, पण माझा साधूवरती विश्वास नाहीये, माझा देवावरती विश्वास नाहीये. कारण साधू आणि देव हे कधी भांडत नाहीये, हे कधी तुम्हाला आमिष दाखवून सांगणार नाहीये. का बरं? की हे स्वयंभू असतात, हे सत्य असतात. सत्याचा जो अनुभव आहे त्यांनी तो धारण केलेला असतो. जगाचा जो हिशोब किताब सगळा आहे त्या सत्याला माहीत असतो. सत्याच्या पलीकडे ईश्वर नाहीये आणि सत्याच्या अलीकडे ईश्वर नाहीये. जे सत्य आहे तेच ईश्वर आहे. पण आपल्याला चांगले वाईट अनुभव येतात आणि आपण सावध, अरे बापरे, हे असा अनुभव आपल्याला येतोय, चुकीचा तर नाहीये, हे असं आपल्याला वाटतं, हे चुकीचं तर नाहीये. तर मला असं वाटतं ह्या गोष्टी, भगवान परमात्मा असो या तुमची साधना असो, तुम्हाला जर ह्या तीराची त्या तीराला जायचंय, बरोबर आहे ना, पण नावेमध्ये जर घाबरलात बसायला तर मग तुम्ही त्या तीराला पोहोचाल का? नावाड्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे का नाहीये? तुम्हाला त्या तीराला जायचंय, तुम्हाला पोहता येत नाहीये, त्या पाण्यातून तुम्हाला जाता येत नाहीये. जे माध्यम आहे त्या ह्या तीराची त्या तीराला घेऊन जाणार विश्वास पाहिजे का नाही तुमचा सांगा? तर तेवढा तरी विश्वास पाहिजे. शनिवारी इथे आल्याच्या नंतर गुरुदेवाने रामनामाचा प्रचार आणि प्रसार करत असताना, हनुमंताच्या जन्मभूमीचा प्रचार आणि प्रसार करत असताना, या राष्ट्राची सेवा करत असताना, राष्ट्राची उन्नती कशी होईल, राष्ट्राची प्रगती कशी होईल, मुलं आणि मुली कशी शिकतील, शिकलेला वर्ग ह्या देशाची डेव्हलपमेंट कसा करेल, शिकलेला वर्ग अंधश्रद्धा आणि जातीवाद कसा नष्ट करेल, म्हणून गुरुदेव ह्या व्यासपीठावर बसून मला जेवढं नॉलेज, जेवढं ज्ञान आहे, भगवंतानं जेवढा विवेक दिलेला आहे तेवढा मी एक्सप्लेन करत असतो. पण सज्जनांनो, आपण जोपर्यंत भक्ती करत नाहीये, आपण जोपर्यंत विश्वास ठेवत नाहीये, आपण जोपर्यंत आपल्या सद्गुरूच्या शब्दांचं अनुकरण करत नाहीये, तोपर्यंत आपल्याला अनुभव येणार नाही. किती शनिवारी या तुम्ही, शनिवारी याल, हजरी द्याल, निघून जाल, शनिवारी याल, नंबर लावाल, निघून जाल, तर कुठे गेलो होतो तर कुठेच नाही, काय आणलं तर काहीच नाही, असं होईल आपल्या आयुष्यामध्ये. तर मला असं वाटतं मी 100 शब्द बोलत असेल तर त्याच्यातला एक तरी शब्द लक्ष देऊन एक चित्तानं जर ग्रहण तुम्ही केला तर श्रीराम शक्तीपीठला कधीही तुम्ही विसरणार नाहीये. हो, कारण हे व्यासपीठ मला असं वाटतं जे इथे श्रीराम शक्तीपीठामध्ये जे काम करताय सगळे, तर मला असं वाटतं हे बाकी इतर ठिकाणी मला दिसत नाहीये. इतर ठिकाणी का दिसत नाही मला, तर तुम्हाला जातीनं पाहिलं जातं, तुमच्या आडनावावर तुम्हाला ओळखलं जातं. तुम्हाला एखाद्याला जात विचारायची नाही, तर एखाद्याला आडनाव विचारलं जातं, का रे तुझं आडनाव काय आहे, हा अशा अशा आडनावाचा आहे ना
तर मग हा या जातीचा आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा वाईट बुद्धी दुसरी असू शकत नाहीये, याच्यापेक्षा छोटा माणूस कोणी असू शकत नाहीये. कारण संत महात्मे आणि हे अध्यात्म हे जातीच्या पलीकडचं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी स्थिर चित्तानं, स्थिर मनानं, खूप चांगल्या विवेकानं अनुग्रह घेणं फार गरजेचं आहे. कोणता अनुग्रह घ्यायचा आहे तुम्हाला? 100 शब्दातला एकच शब्द तुम्हाला अनुग्रहित करायचा आहे, तुम्हाला सेव्ह करायचा आहे. ते डिलीट होता कामा नाहीये. कारण चांगलं कर्म ही भगवंताची भक्ती आहे. जेवढं चांगलं कर्म कराल, जेवढं चांगल्या मार्गामध्ये जाल, जेवढं चिंतन कराल, जेवढं आईवडिलांची सेवा कराल, जेवढं साधू संतांना शरण जाल, जेवढं उत्तमातून उत्तम तुमचं कर्म आहे, तेवढं तुम्हाला उत्तमातून उत्तम बनवत असतं. भगवान परमात्मा पहिला भाव तुमचा घेतो आणि मग एवढं देतो तुम्हाला. आपली फाटकी झोळी किती ठेवणार सांगा ना. 2 हाताचे माणसं, 2 पायाचे माणसं आपण किती भगवंताने दिलेलं किती ठेवणार सांगा बरं. किती घरं भरणार आपण सांगा बरं. कारण भगवंतानं जे दिलं ना ते आपल्याला ठेवता येत नाही, एवढा देव देत असतो. पण त्याच्यासाठी ना मला असं वाटतं जेवढं चांगलं मन ठेवाल, जेवढे आध्यात्मिक बनाल, जेवढे साधू संतांच्या सान्निध्यामध्ये समर्पक बनाल, एकरूप व्हाल, हीच खरी संपत्ती भगवंताची आहे. हो. आणि मग देवानं दिलंय ना ते ठेवण्यासाठी देव जागाही देतो आणि तेवढं हृदय भगवान परमात्मा देतो. मी अपेक्षा करेल की आपल्या सगळ्यांना समजलं असेल. हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा माझ्या श्रीराम शक्तीपीठाला आणि येणाऱ्या सर्व साधकांना, माझ्या महाराष्ट्राला, माझ्या या दिव्य भारताला आणि विश्वाला भगवान परमात्मा उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव. आणि आज माझ्याकडे तुम्ही जे जे मागणार आहात ना आणि हनुमंतराकडे ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.